गणितातील अतिशय महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे तो म्हणजे सिम्प्लिफिकेशन. मराठीमध्ये याला पदावली असं म्हटलं जाते. त्यातला पहिला प्रश्न आपण लक्षात घेऊया. सरळ रूप द्यायच्या संदर्भात 36 - 2 इन ब्रॅकेटमध्ये 20 + 12 डिवायडेड बाय 4 × 3 - 2 × 2 + 10. आता यामध्ये बघा ब्रॅकेटमध्ये सर्वप्रथम आपल्याला बॉडमॅचच्या नियमानुसार हा भागाकार करावा लागतो. हा भागाकार आपण कसा कन्वर्ट करणार, इथले इथं कन्वर्ट करायचं, ते म्हणजेच 4 × 3 = 12 झालं. त्याच्यानंतर हेच जे 3 आहे या 3 ला अटॅच होते, म्हणजेच 3 × 3 किती झाले 9 आणि हे बेदोनी किती झाले 4. आता तुमच्या डोळ्यासमोर काय दिसून येते 20 + 9 - 4. 20 + 9 म्हणजे 29 आणि 29 मधून 4 गेले तर 25 राहतात. सो या ठिकाणी आलेले आहे 25. आता आपण बाजूला काय लिहून घेऊ 36 - 2 इथे आलेले आहे 25 + 10 = व्हॉट. आता या ठिकाणी बेसिक आहे की कोणत्याही संख्येला ब्रॅकेट जर लागून असेल तर त्या दोहोंमध्ये गुणाकाराचं चिन्ह असते. मग या ठिकाणी काय होणार आहे 25 2 50, कारण की बॉडमॅचच्या नियमानुसार तो आपण आधी सॉल्व्ह करणार. सो 36 - 50 + 10 आता व्हॉट 36 - 50 या ठिकाणी सुद्धा बेसिक आहे. ते म्हणजे असं की बॉडमॅचच्या नियमानुसार सरतेच शेवटी जर वजा आणि अधिकचे चिन्ह जर राहिले तर सलगतेने त्याचा विचार करायचा. म्हणजेच आधी मायनस करूया 36 - 50 म्हणजे 50 मधून 36 गेले -14 राहिले +10. आता या ठिकाणी सुद्धा आपण विचार करणार की 14 तून 10 गेले तर 4 राहतात, मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह लागलं जातं. मायनस प्लस = याचा अर्थ काय वजाबाकी करा. आता वजाबाकी करत असताना आपण वजाबाकीच केली. 14 तून 10 वजा केले 4 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. सो -4 इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 4th नंबरचा ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. चला पुढे जाऊ. या ठिकाणी डिवायडेड बाय पर्सेंटेज म्हणजेच या ठिकाणी आहे 115%. आता हे एक बेसिक आहे की कोणत्या संख्येला टक्केचं चिन्ह लागून आलं की डिवायडेड बाय 100 करायची. 115 भागिले किती 100 गुणिले, आता हे ऑफ म्हणजे गुणाकार होते 4880 - 85 डिवायडेड बाय 100 गुणिले 1640. तिथल्या तिथे केलं असतं तरी चालत होतं. आता 0 0 कॅन्सल झालं. असा भाग देऊया 5 2 10 5 3 15 5 2 10 बे 1 बे बे 2 4 बेचुकाट आणि बेचुकाट. या ठिकाणी 23 गुणिले 244 आपल्याला करावे लागेल. 23 गुणिले 244 आपण असं लिहून घेऊ वजा 0 0 कॅन्सल 5 1 5 उरले 3 झाले 15 5 7 35 5 2 10 बे 1 बे बे 8 16 आणि बे 2 4 17 गुणिले 82 या ठिकाणी करू. हा जो गुणाकार आहे तो आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता तुम्ही. या ठिकाणी आडवाच गुणाकार तुम्ही करू शकता. 4 4 3 12 हात चौला 1 4 2 8 8 1 9 इथे क्रॉस द्यायचा. पुन्हा 4 न म्हटलं तर तेवढाच येणार. इथे 2 क्रॉस द्यायचे 23 2 46 येतं. सो 46 या ठिकाणी टाकले. 2 9 2 11 हात चौला 1 9 1 10 7 16 या ठिकाणी 5612 आले. 5612 मायनस हा सुद्धा आपण तसंच करू. 17 2 किती 34 34 लिहून घेतले. 8 7 56 5 8 1 8 5 किती 13 म्हणजे 136 होतात. 17 8 4 9 3 आणि 1 1394 मायनस आपण करणार 1394. आता वजाबाकी करा ॲट लास्ट आपल्याला आन्सर निघून जाईल. 2तून 4 जात नाही 12तून 4 गेले 8 राहिले हातचा की या ठिकाणी दिला. 1तून 10 जात नाही 11तून 10 गेले 1 राहिला हातचा या ठिकाणी दिला. 6तून 4 जातात 2 राहिले 5तून 1 गेला 4 राहिले 4218 असं त्याचं प्रॉपर आन्सर आलेला आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये सरळ रूप द्या असं देण्यात आलेलं आहे. 3.78.35 प्लस 478 भागिले 12.5 प्लस 456.41 असं आलेलं आहे. बॉडमॅचच्या नियमानुसार आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. आता या ठिकाणी बेसिक काय ते लक्षात घ्या. 478 भागिले 12.5 छेदस्थानची संख्या हे
दशांश चिन्ह सहित असल्या कारणाने आपल्याला त्याला पूर्णत्व प्राप्त करून द्यावं लागेल. म्हणजे हिला जर आपण 125 केले तर काय झालं की पॉइंट आपण एका अंकानंतर पुढे सरकवला तेव्हाच 125 आले. एका अंकानंतर जर पुढे सरकवत असाल तर वर शून्य मारायचं, म्हणजेच वर येते 4780. बघा शून्य देणार आपण असं. आणि जर 2 अंकानंतर पुढे गेलं तर 2 शून्य लावायचे, 3 अंकानंतर पुढे जर जात असाल तर तुम्ही 3 शून्य लावायचे. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. कसं करणार तर 5 ने भाग जातो याला, 0 आणि 5 असल्या कारणाने 5 ने भाग जातो. 5 दोन्ही 10, 5 5 25 झालं. 5 9 45 उरले 2 झाले 28, 5 5 25 उरले 3 झाले 30, 5 सकम 30. आता पुन्हा आपल्याला 25 ने भाग द्यावाच लागेल. या ठिकाणी 25 एक 25, 25 3 75, 95 मधून 75 गेले, उरले 20 आणि ते 20 इथे लावले तर होतात किती 206. आता पुन्हा 25 8 200 होतात. 206 मधून 200 वजा केले तर उरतात 6. आता पॉइंट दिला की हे 6 होतात 60. होतात काय तर 25 दोन्ही 50 होते. 50 जर वजा केले तर उरतात 10, शून्य लावला की 25 चूक 100 होते. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन आलं 38.24, 378.35 प्लस 38.24 प्लस 456.41 वॉट. पॉइंट नंतर दोनच संख्या आहे, दोनच अंक आहे, म्हणजे दोनच अंक म्हणजे बिंदास्त आपण बेरीज करू शकतो. 1 आणि 4 5, 5 आणि 5 10, 0 हातचा 1, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 0 पॉइंट हातचा 1, 7 आणि 8 15, 15 आणि 8 23, हातचे 2, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 7 17, हातचा 1, 5 आणि 3 किती 8, 873 असं प्रॉपर आन्सर आलं. यस, फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चौथा प्रश्न. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला वर्गमूळ काढता आलं पाहिजे. वर्गमूळ काढण्यासाठी काय करायचं ते आधीच सांगतो. आता इथे बघा काय आलं 3249. वर्गमुळामधली जी संख्या असते त्याच्या एकक स्थानी बघायचं. लुक ॲट याच्याकडे बघायचं. या ठिकाणी 9 येऊ शकते, म्हणजेच या ठिकाणी 1 येऊ शकतो. 2 आणि 3 कदापि येणार नाही. 4 5 6 येतात. 7 आणि 8 कदापि येत नाही. 9 येतं. जर मित्र इथे 1 असेल ना तर 1चं वर्गमूळ 1 असते. आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचे जेव्हा 10 होईल. 1 मध्ये किती मिळवले तर 10 होईल तर 9 मिळवले तर 10 होईल. म्हणजेच 1 जर या ठिकाणी आला ना तर 1 आणि 9 लिहायचं. कसं लिहायचं काय क्रिएशन करायचं ते पुढे सांगतो. 4चं वर्गमूळ किती तर 2. 2 मध्ये किती मिळवले तर 10 होते. 8 मिळवले तर 10 होते. म्हणजे 4 साठी 2 किंवा 8 लिहायचं. 5 साठी 5च लिहायचं. 6 साठी पाठ करून घ्या. 6 साठी 4 घ्यायचा आणि 4 मध्ये किती मिळवले तर 10 होते तर 6 मिळवले तर 10 होते. त्याच्यानंतर 9. 9चं वर्गमूळ येतं 3. 3 मध्ये किती मिळवले तर 10 होते तर 7 मिळवले तर 10 होते. म्हणजे एक तुमच्या पाठच झालं की वर्गमूळ काढत असताना एकक स्थानचा अंक लक्षात घ्यायचा आणि त्याच्यासाठी असे अंक लिहून घ्यायचे. आता बघा हा 9 आहे मित्रा, तर 3249 याला आपण कट करणार. कट आणि 9 आहे म्हणून 3 घेणार आणि 7 घेणार. म्हणजे इकडे लिहिणार आपण 3 आणि इकडे लिहिणार आपण 7. ते कसं लक्षात ठेवायचं ते सांगितलं. याचं वर्गमूळ काढा. त्याच्यामध्ये किती मिळवले तर 10 होते तर 7 मिळवले तर 10 होते. सो अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. वर्गमूळ आहे म्हणून मागचे 2 अंक कटच करून टाकायचे. कट 2च अंक मात्र. मग उरलेली जी संख्या असते या संख्येच्या आधीची वर्गसंख्या लक्षात घ्या. या संख्येच्या आधीची वर्गसंख्या आणि नंतरची वर्गसंख्या लक्षात घ्यायची. त्यासाठी आपल्याला 1च्या वर्गापासून तर किमान 31च्या वर्गापर्यंत पाठ पाहिजे. पाठ पाहिजे. आता किमान एवढं तर पाठ राहतेच ना. 5चा वर्ग 25 ना 6चा वर्ग 36. सो 5चा वर्ग 25
आणि 6चा वर्ग 36. आता हे जे 5 आहे ना, हे 5 हेच इथं लिहायचे आणि हेच इथं रिपीट मारायचे. 53 नाही तर 57 येते. आता शॉर्टकट कोणता आहे? 25 पासून 32 जवळ आहे की 32 पासून 36 जवळ आहे? 25 आणि 7 32 होतात आणि 32 आणि 4 36 होतात. म्हणजे इकडचा वे शॉर्टकट आहे म्हणून इकडचं राईट आन्सर मारायचं. 3249चं वर्गमूळ आपण 57 काढलं. एवढं काढलं ना तुम्ही, तुमचं बेसिक क्लिअर झालं. आता तुमचा पुढचा मार्ग क्लिअर झालेला आहे बघा. आणि हे केव्हा वापरायचं? इथं जर समजा 4 आले तर 2 8, 5 आले तर 5, 6 आले तर 4 6 आणि 1 आला तर 1 किंवा 9 वापरायचं. ठीक आहे, 57 आले. म्हणजे एवढं काय झालं मित्रा, तर 57 झाले. आता बॉडमॅचच्या नियमानुसार हा एवढा भाग आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो, जो कसा आपण सॉल्व्ह करणार ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 25 भागिले 100 गुणिले 780 एवढाच पार्ट आपण करत आहोत. 25 1 25, 25 चूक 100, 4 1 4, 4 1 4, उरले 3 झाले 38, 4 9 36, उरले 2 झाले 20, 4 25. म्हणजे एवढ्याचं आलं 195 प्लस 57 गुणिले 12. 57 गुणिले 12 या, तर याचा गुणाकार आपण करून घेऊ. 57 गुणिले 12, 12 7 84, हातचे आले 8, 12 पंचे 60, 60 8 68, 684. आणि हे प्लस आहे. एवढ्या 3 गोष्टी आपल्याला घ्यायला लागतात. सो देअरफॉर इथे आन्सर काढूया आपण. 195 प्लस हे किती याच्यावाले एवढे 684 प्लस 865 इज इक्वल टू आपला आन्सर. 5 आणि 4 9, 9 आणि 5 किती 14, हातचा 1, 7 आणि 8 15, 15 आणि 9 24, हातचे 2, 8 आणि 2 10, 10 आणि 7 किती 17. म्हणजे 1744 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. थर्ड नंबरचे आन्सर मित्रा या ठिकाणी राईट आहे. चला पुढे 5वा प्रश्न आता घेता. या ठिकाणी जर बघितलं तर टक्के आहे, देन इथे पण टक्केच आहे, इथे पण टक्केच आहे. मात्र पहिला ब्लॉक, दुसरा ब्लॉक आणि तिसरा ब्लॉक सॉल्व्ह करू. या ठिकाणी 87.5 डिवायडेड बाय 100 मल्टिपल बाय 3250 एवढंच आधी सॉल्व्ह करू, नंतरचं करू. मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात ठेवा की पॉइंटची पोझिशन आपल्याला सारखी करून घ्यायची असते. आपण याला समजा असंच ठेवलं, तर एक गोष्ट या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी बेसिक दळलेलं असते. कोणतं बेसिक? याला आपण थोडंसं असं मोडून टाकू. जर समजा पॉइंट मध्ये असलेल्या संख्येला लागून जर टक्केचं चिन्ह आलं, जर पॉइंट मध्ये असलेल्या संख्येला लागून जर टक्केचं चिन्ह आलं, तर मागून किती अंकानंतर पॉइंट आहे ते शोधायचं. एका अंकानंतर पॉइंट आहे म्हणून काय करायचं, तो पॉइंटच हटवून टाकायचा. हटवला भागिले टक्केचे आपण 100 घेतो की नाही. आता 100 नाही घ्यायचे, डायरेक्ट थेट भागिले 1000 घ्यायचे. पॉइंट हटवून टाकला, 1000 घेतले. हे बेसिक झालं. गुणिले 3240 झालं. मग आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता. या ठिकाणी 0 0 कॅन्सल. पुन्हा भाग देऊ शकतो आपण किंवा पॉइंटचा हे सुद्धा होऊ शकते. या ठिकाणी बघा 5 1 5 उरले 3, 5 7 35 उरले 2, 5 5 25, 5 चूक किती 5 2 10, 5 2 10 आणि 0. पुन्हा भाग जातो. या ठिकाणी 5 3 किती 15 उरले 2, 5 5 25, 5 चूक किती 20, 4 1 4, 4 8 32 आणि 4 1 4. याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. 35 1 35 लिहून घेतले. 8 पंचे 40, 4 8 3 24, 24 आणि 4 28, 5 3 8 2, 2835 आलं भाऊ पहिल्या याचं. प्लस न पुढे जाऊ. आता दुसरा ब्लॉक. दुसऱ्या ब्लॉकमध्ये 83.1/3% आहे. काय आहे बघ,
83.1/3% ऑफ 4320. आता हा एवढा सॉल्व्ह करायचा. यासाठी सांगतो काय करायचं. इथं तर तुम्हाला पॉइंटमध्ये जर संख्या असली त्याला चिटकून जर टक्केचं चिन्ह आलं तर बेसिक मी या ठिकाणी सांगितलं की भागिले 100 न घेता भागिले 1000 घ्यायचं. दुसरं बेसिक या ठिकाणी आहे. दुसरं बेसिक कुठे आहे? या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी आपण असा गुणाकार करतो, नंतर अशी बेरीज करतो, बरोबर. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करताना असा गुणाकार ना अशी बेरीज. 3 3 9, 3 3 9. ओके. आता इथं आपण 3 3 9 घेतले आणि 3 8 24, 24 असे घेतले. प्लस 1 भागिले 3 होणार, म्हणजे ते 250 होणार. 250 भागिले 3 आणि त्याला हे टक्के चिन्ह लागलेलं आहे. आता असं जर टक्केचं चिन्ह लागलं असेल अपूर्णांकाला तर भागिले 100 न घेता थेट गुणिले 1/100 करायचं. काय करायचं? याला कट करायचं आणि गुणिले 1 थेट 100 करायचं. याला हातच नाही लावायचं. म्हणजे काय सांगितलं की अंशछेदामध्ये अंशछेदाला जर टक्केचं चिन्ह लागलेलं असेल तर मल्टिपल बाय 1/100 करायचं. झालं. आता आपण आडातीला भाग देऊ शकतो. या ठिकाणी 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 5 5 25, 5 2 10. इथं 5 1 5 आणि हे 6, 5/6 आलं. याचं आलं एवढं. याचं काय आलं? 5/6. इकडच्याचं किती आलं होतं? तर 2835. आता तिसऱ्या ट्रॅकवर आपण जाऊ. हे सुद्धा सेम टू सेम तसंच. 44.4/9 चे टक्के ऑफ 2250 असं आहे. आपण काय करणार? याचा गुणाकार करणार. 9 चूक 36, 3 9 चूक 36 आणि 3 39 प्लस 4/9. हे प्लस 4 ना हे. हां. आता याचं काय निघणार? तर हे होता 400. 400/9 याला टक्केचं चिन्ह लागलेलं आहे म्हणून बेसिक तुम्हाला सांगितलं होतं गुणिले 1 थेट 100. ऑफ म्हणजे होते गुणाकार आणि इथे येतं 2250. झाला आपलं आन्सर झाला. आता इथे सुद्धा एक कॅल्क्युलेशन राहिलं. एवढंच फक्त कॅल्क्युलेशन झालं. 5/6 गुणिले एक थोडंसं इथं हे करण्याच्या आधी इकडचं आपण करू, नंतर करूया. ठीक आहे. 5/6 इथे आपण 5/6 गुणिले 4320 एवढं राहिलं होतं आपल्याला. याचा गुणाकार आपल्याला करावा लागते किंवा असं हे आपण आता कॅन्सल करू. इथे हे निग्लेक्ट झालं होतं. आता या ठिकाणी बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, बे सकम 12, इथे 0, 3 1 3, 3 7 21, 3 2 6 आणि 0. आता याचा गुणाकार म्हणजे तिथे मांडावा लागेल. 5 0 0, 5 2 10, 5 7 35 1 36, 36 आहे भाऊ. हे काय झाले? तर एवढे नाही येता हे 3600 झाले. याचं आलं 3600. आता याची किती येते ते बघू. 100 1 100, 100 चूक 400, 9 1 9, 9 2 18, 9 3 27 जास्त होतात. 9 2 18 घेतले तर 4 उरतात. 9 5 45 आणि इथं 0. 250 गुणिले 4 म्हणजे या ठिकाणी झाले 1000. किती झाले? 1000. याचे झाले 1000. म्हणजे आन्सर आपल्याला आता पद्धतशीर येते. कसं आन्सर येणार आहे बघा. इथे आहे प्लस आणि इथे आहे मायनस. देअरफॉर 2835 प्लस 3600 मायनस 1000. याची जर बेरीज केली तर हे 35 इथं असे आले. 6 8 8 आणि 6 किती? 14. हाच आला 1. इथं आले 6. 6435 वजा 1000 बरोबर 5435 आन्सर येते. 5435 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 4 नंबरचे आन्सर राईट आहे.